नमस्कार मित्रांनो, चला तुम्हाला आजचे ट्रेड झालेले त्याचे ॲनालिसिस शेअर करतो. 1 तासामध्ये आपण कॅन्डल चेक केल्या. 1 तासामध्ये पूर्ण मार्केट 2 दिवस झाले साईडवेज आहे. त्यानंतर आपण 1 डेच्या कॅन्डलमध्ये चेक केलं तर मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड दाखवत होता. त्यामुळे आपण सेल साईड ट्रेड करण्याचा प्लॅन केला. त्यानंतर आपण 15 मिनिटामध्ये शिफ्ट झालो. 15 मिनिटामध्ये शिफ्ट झाल्यानंतर आपण 2 लेवल मार्क केल्या, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्सपासून मार्केट बऱ्याच वेळा रिजेक्शन घेत होतं. त्यानंतर आपण 5 मिनिटामध्ये शिफ्ट झालो. 5 मिनिटामध्ये शिफ्ट झाल्यानंतर सकाळी मार्केट ओपन झाल्यापासून रेजिस्टन्सला जाऊन परत मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड दाखवत होता. त्यानंतर मार्केट या ठिकाणी 50% लेवलमध्ये जाऊन परत एकदा रिजेक्शन दाखवलं होतं. ते रिजेक्शन दाखवल्यानंतर मार्केटमध्ये ते या सपोर्टच्या लेवलवर मोठ्या प्रमाणात बाईंग आली. ही बाईंग आल्यानंतर ह्यानंतर एक रेड कॅन्डल तयार झाली. ही रेड कॅन्डल तयार झाल्यानंतर आपण असे ॲनालिसिस केले की या ठिकाणी ज्या लोकांनी सेल केलं होतं, त्या लोकांची सेल या ठिकाणी हिट झाली. असं आपण ॲनालिसिस केलं म्हणजे या ठिकाणची लिक्विडिटी स्वीप झाली आणि खाली मार्केटला प्रचंड मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी तयार झाली. त्यामुळे आपण ह्या ग्रीन कॅन्डलच्या लो ब्रेक होताना सेल साईडला एंट्री प्लॅन केली. यामध्ये आपला एसेल 53 पिप्स होता आणि यामध्ये आपल्याला टार्गेट हे 36 पिप्स टार्गेट आपल्याला मिळाले आहे. ह्याच्यामध्ये असं झालं की आपण हे कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर आपण एंट्री प्लॅन करायला पाहिजे होती. ते आपण ह्याच्या अगोदरचीच एंट्री प्लॅन केली. म्हणजे काय, मार्केटमध्ये आपला एसेल गेल्यानंतर एंट्री बनवणे गरजेचं आहे. त्यामध्ये अगोदर ॲनालिसिस करणे की आपण मनामध्ये एक एंट्री घेणे की ह्या ठिकाणी आपण एंट्री घेतलेली आहे. त्या एंट्री सेल केल्यानंतर आपण मग एंट्री प्लॅन करणे. ती एंट्रीचा रिवॉर्ड रेशो चांगल्या प्रकारात येत असतो. जर आपण ह्या कॅन्डलच्या लो ब्रेक होताना एंट्री घेतली असते तर एसेल ह्या ठिकाणी 49 पिप्स आला असता आणि आपल्याला यामध्ये ऑलमोस्ट 202 पिप्स आपल्याला टार्गेट यामध्ये मिळाले असते. पण आपण लवकर एंट्री घेतल्यामुळे आपला हा ट्रेड सेटअप मिस झाला. आपण ह्या ट्रेडमध्ये पण चांगला थोडाफार प्रॉफिट, मोठ्या क्वांटिटीमध्ये प्रॉफिट केलेला आहे. त्यानंतर आपण दिवसभर ॲनालिसिस केले पण मार्केट दिवसभर साईडवेज मुवमेंटमध्ये होते. त्यानंतर आपण संध्याकाळी एक ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिले की मार्केटमध्ये पूर्ण अप डाऊन रेजिस्टन्सपासून रिजेक्शन घेते. त्यानंतर मार्केट डायरेक्ट सपोर्टला आल्यानंतर आपल्या एक लक्षात आलं की मार्केटनी खालची लिक्विडिटी घेतली आणि मार्केट परत एकदा अपसाईडला ट्रेंड करत आहे. मार्केटने वरती पण लिक्विडिटी अवेलेबल केलेली आहे. हे आपल्या लक्षात आल्यानंतर या ठिकाणी आपण एक लाईन मार्क केली. या ठिकाणी ही लाईन मार्क केल्यानंतर इथे एक लाईन मार्क केली. मार्केटमध्ये इथून अपसाईड रॅली आल्यानंतर इथून मार्केटमध्ये एक रिजेक्शन आलं. तेव्हा आपण इथे एक लाईन मार्क केली. आपण ठरवलं होतं की ह्या लाईनच्या इथून रिजेक्शन आल्यानंतर सेल साईडला एंट्री घेऊया. इथून मोठ्या प्रमाणात बाईंग आली. आपण या ठिकाणी ठरवलं की सेल साईडला जायला नको. पण ह्या ठिकाणची लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर 5 मिनिटामध्ये या ठिकाणची अशी कॅन्डल तयार झाल्यानंतर आपण या ठिकाणी त्या कॅन्डलचा लो ब्रेक होताना सेल साईड एंट्री प्लॅन केली. यामध्ये आपला एसेल 75 पिप्स होता आणि यामध्ये आपल्याला टार्गेट ऑलमोस्ट 166 पिप आपल्याला यामध्ये टार्गेट मिळालेलं आहे. पण यामध्ये आपण सकाळी मोठी क्वांटिटीमध्ये ट्रेड केल्यामुळे यामध्ये आपण छोटी क्वांटिटी घेतली होती. त्यामुळे आपल्याला कमी प्रॉफिट झालेला आहे. हे झालेलं प्रॉफिट मी ज्या प्रॉप फंडवरती ट्रेड करतो त्याच्यावरती दाखवतो. हे आहे आपलं $5000 लाईव्ह अकाउंट. इन्स्टंट फंडिंगचं लाईव्ह अकाउंट आहे.
ह्याच्यावरती जास्त प्रॉफिट केलं तर 15% कन्सिस्टन्सी असते, त्यामुळं आपण ह्याच्यावरती जास्त प्रॉफिट करत नाही, स्मॉल प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला आजची ट्रेड दाखवतो मी. आजचा मॉर्निंगचा ट्रेड त्याच्यामध्ये आपला $11 प्रॉफिट झाला आहे आणि संध्याकाळचा ट्रेड आहे त्यात 9.92 म्हणजे जवळजवळ $10 प्रॉफिट झाला आहे. आजचा ओव्हरऑल प्रॉफिट बघता आपला $21 प्रॉफिट आहे. या ठिकाणी आपली कन्सिस्टन्सी पण 43% आली. जसं ट्रेड होईल तशी आपली कन्सिस्टन्सी 15%च्या आतमध्ये येईल, म्हणजे आपल्याला विड्रॉल घेता येईल. विड्रॉल घेते वेळी मी तुम्हाला माझी व्हिडिओ विड्रॉची टाकेलच. अशाच प्रकारचे आपण ट्रेड घेत असतो दिवसभरात. वाट बघून वेट करावं लागतं बराच वेळ, त्यानंतर आपला सेटअप बनतो. आपण लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर आपण सेटअप फाईंड करतो आणि त्याच्यावरती एंट्री घेत असतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.